मित्रांनो नमस्कार. वर्ष 2025-26 ची तयारी चालू केल्यानंतर आपल्या 2025-26 ची डिस्ट्रिक्ट टीम निवडणे हे एक माझ्या समोरचं काम होतं. हे कशा पद्धतीने केलं जावं, मागची 10-12 वर्ष डिस्ट्रिक्ट मध्ये सर्वांसोबत काम करत असताना विविध गव्हर्नर्सनी माझ्यावरती काही ना काही जबाबदारी टाकलेली असताना त्यांच्यासोबत आपण वेगवेगळ्या मंडळींसोबत काम करत होतो. त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या कामाचा प्रभाव माझ्यावरती पडत होता. हळूहळू टीम डोक्यामध्ये तयार होत होती. पण या कालावधीमध्ये काम करत असताना सोबतच्या सहकार्यांचा मानस काय आहे, विचार काय आहे, तो पण लक्षात येत होता. त्यांना काम कुठल्या तरी एखाद्या अव्हेन्यू मध्ये करायचं असतं, पण गव्हर्नर कुठल्या तरी अन्य अव्हेन्यूचं काम देतो. त्यांना काम एका विशिष्ट पद्धतीचं करायचं असतं, पण असाइनमेंट दुसरी असते. त्यांच्या समोरच्या अडचणी, विवंचना काही वेगळ्या असतात आणि त्यांच्याकडनं गव्हर्नर अपेक्षा काही वेगळ्या करत असतात. मग ही कोंडी कशी मोडायची? आणि रोटरीचं काम तसं खूप डायव्हर्स आहे. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, वेगवेगळे अव्हेन्यूज, वेगवेगळे कामाचे प्रकार, उपक्रम वेगवेगळे. काही ठिकाणी संघटन कौशल्य लागतं, काही ठिकाणी अकॅडमिक एक्सलन्स लागतं, काही ठिकाणी इंग्लिश यायला पाहिजे, काही ठिकाणी टेक्नोसेवी असलं पाहिजे, काही ठिकाणी आपलं गाव सोडून भरपूर फिरलं पाहिजे. अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. आमच्या टीम सोबत बसलेला असताना मग आम्ही असा विचार केला की अशा सर्व मंडळींना आपण काही प्रश्नावली पाठवून त्यांचाच मानस जाणून घेऊयात आणि त्यानंतर आपण नियोजन करूयात. त्यामुळे मग यावर्षी एक अनोखी पद्धत अवलंबली. एक गुगल फॉर्म तयार केला आणि त्याच्यामध्ये मग त्यांचं नाव, त्यांचं वय, त्यांचं ऑक्युपेशन, त्यांचा बिझनेस, त्यांचं शिक्षण अशी सगळी माहिती घेतली. त्यानंतर त्यांचा आतापर्यंतचा अनुभव काय आहे तो त्यांचा विचारून घेतला. त्यानंतर त्यांना कुठल्या अव्हेन्यू मध्ये काम करायला आवडेल त्याची माहिती घेतली. ते टेक्नोसेवी आहेत का, रोटरीचं काम करायचंय म्हणजे नेमकं आपल्या होम टाउन मध्ये काम करायचं आहे की डिस्ट्रिक्ट मध्ये काम करायचं आहे, अशी सगळी माहिती घेतली. आणि आताच पास्टाचा डायरेक्टर महेश कोडबाई इथे आलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. आणि मग त्यांच्याकडनं काही माहिती घेतली. आणि हे सगळं करत असताना नेमकं रोटरीला काय अपेक्षित आहे, रोटरीला मेंबरशिप आणि फाउंडेशन त्या दोन गोष्टींमध्ये काम करणं अपेक्षित आहे. त्या दोन गोष्टींमध्ये त्यांचा काय मानस आहे, किती सदस्य ते स्वतःच्या क्लब मध्ये ऍड करू इच्छितात, किती नवीन ठिकाणी क्लब ते चालू करू इच्छितात, फाउंडेशनच्या माध्यमातून किती कॉन्ट्रीब्युशन द्यायचा त्यांचा मानस आहे स्वेच्छेने. आणि रोटरी फाउंडेशनच्या प्रोजेक्टमध्ये, कार्यक्रमामध्ये म्हणजे ग्लोबल ग्रँट मध्ये सहभागी व्हायची इच्छा आहे का, अशा सगळ्या गोष्टींचा आपण माहिती घेतली. आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद सर्वांनी दिला. आणि त्यामुळे काम करणं सोपं झालं. त्याप्रमाणे डिस्ट्रीब्युशन झालं. जास्तीत जास्त ठिकाणी न्याय करायचा प्रयत्न केला. ही एक नवीन सुरुवात आहे. बऱ्याच जणांनी तो फॉर्म भरून कसा द्यायचा किंवा त्याच्यामध्ये काही अडचण उद्भवली म्हणून थोडस अडखळले, पण बऱ्याच जणांनी खूप चांगल्या पद्धतीने फॉर्म दिला आणि त्याचा हा परिपाक आहे. आज या ठिकाणी अगदी हाऊसफुल हॉल ज्याला म्हणता येईल, आपण सर्वांनी प्रतिसाद दिलेला आहे. ही डिस्ट्रिक्ट टीम काम करत असताना दरवर्षी ही डिस्ट्रिक्ट टीम म्हणावी तेवढी काम करत नाही, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होत नाही, ही एक खूप ओरड असते.
मग ओरड दोन्ही बाजून असते की डिस्ट्रिक्ट टीम म्हणते की नेमकं काय काम करायचंय, कसं काम करायचंय हेच माहिती नाही, आणि केलेल्या कामाचं योग्य मूल्यमापन होत नाही. तोही काही करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आपल्याकडे रोटरी झोन 4, 5, 6, 7 मोबाईल ऍप आपण सर्वजण वापरतो, मागच्या काही वर्षापासून वापरतो. खूप चांगल्या पद्धतीने तो ऍप कार्यान्वित आहे पूर्ण 4 झोन मध्ये. त्या कायझन इन्फोटेकशी चर्चा करून आम्ही ह्या डिस्ट्रिक्ट ऑफिसर्सचं कामाचं इव्हॅल्युएशन करता येईल का याचा विचार केला आणि त्याचे काही क्रायटेरिया बनवले. आणि ही जी डिस्ट्रिक्ट टीम आहे वर्षभरामध्ये ज्या पद्धतीने कामं करतील त्या पद्धतीने त्यांना काही स्कोरिंग मिळत राहील. म्हणजे डिस्ट्रिक्टचे इव्हेंट्स आहेत, म्हणजे हे DTTS ला उपस्थिती आहे, त्याला उपस्थित आहेत का, डिस्ट्रिक्ट लर्निंग असेंब्ली आहे, पेल्स आहे, डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स आहे, इंटरसिटी फोरम्स असतात त्या फोरम्सना उपस्थित आहेत का, त्याच्यासाठी काही आपण काही स्कोरिंग ठेवलेलं आहे. आपापल्या आयओनीच्या काही मीटिंग्स असतात त्या मीटिंग्सना हे किती उपस्थित असले, प्रत्येक मीटिंगसाठी त्यांना काही स्कोरिंग करूया. आपल्या आयओनीच्या अंतर्गत कामासाठी वेगवेगळ्या क्लबांसाठी प्रवास करणं अपेक्षित आहे, ते जर केलं त्याचं रिपोर्टिंग केलं तर त्याला काही स्कोरिंग करता येईल. आपल्या आयओनीच्या अंतर्गत काही प्रोजेक्ट्स असतील त्याच्यामध्ये काही सहभाग नोंदवला त्याच्यासाठी काही स्कोरिंग देता येतील. रोटरी ही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, तर रोटरीच्या काही आंतरराष्ट्रीय स्तरावरती काही किंवा झोन स्तरावरती काही इव्हेंट्स होत असतात, त्यांना सहभागी झालं त्याच्यासाठी काही स्कोरिंग देता येईल. मेंबरशिप आणि TRF आता बोलल्याप्रमाणे हे 2 गोष्टी तर महत्वाच्या आहेत. मेंबरशिप मध्ये त्यांनी जे जे काम केलंय, किती सदस्य इन्व्हाइट केलेले आहेत किंवा किती क्लब काढण्यासाठी प्रयत्न केला आहे त्याच्यासाठी काही स्कोरिंग दिलं जाईल. फाउंडेशन सुद्धा त्याच पद्धतीने स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन कसं आहे आणि ग्लोबल ग्रँट प्रोग्राम मध्ये सहभागी झाले अशा सर्व गोष्टींसाठी त्यांचं स्कोरिंग केलं जाईल. आणि ते स्कोर त्यांनी त्या ऍप मध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्ट ऑफिसरला आपापल्या ऑफिसर प्रमाणे असिस्टंट गव्हर्नरला असिस्टंट गव्हर्नरचा, डिस्ट्रिक्ट डायरेक्टर्सना डायरेक्टरचा, डिस्ट्रिक्ट ऑफिसर्सना डिस्ट्रिक्ट ऑफिसर्सचा ऍक्सेस असेल त्यांनी स्वतः क्लेम करायचा आहे. डीजी ऑफिस कडनं त्या गोष्टी ऑथोराइज होतील, त्यांना काही प्रत्येक कामासाठी काही मार्किंग दिलं जाईल. आपल्या वर्कबुक मध्ये त्याची माहिती दिलेली आहे, पण हे काम आणखी बनण्यात आहे, साधारणपणे आणखी 15 दिवस लागतील. त्याच्यासाठी काय स्कोरिंग असेल